संत गाडगे महाराज डेबूजी झिंगराजी जाणोरकर यांची जयंती दरवर्षी फेब्रुवारी 23 रोजी साजरी केली जाते. हातात झाडू आणि खांद्यावर गाडगे घेऊन समाजप्रबोधन करणाऱ्या या महान संताचा वारसा आजही महाराष्ट्राच्या मातीत तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीचे महत्त्व खालील मुद्द्यांतून स्पष्ट होते. स्वच्छतेचा मूळ मंत्र. गाडगेबाबांनी स्वच्छता हीच सेवा हा विचार तेव्हा मांडला जेव्हा स्वच्छतेबाबत समाजात फारशी जागृती नव्हती. त्यांनी केवळ उपदेश दिला नाही तर स्वतः हातात झाडू घेऊन गावच्या गावे स्वच्छ केली. त्यांच्या जयंतीनिमित्त गावोगावी स्वच्छता मोहिमा राबवल्या जातात, जे आजही स्वच्छ भारत अभियानासाठी प्रेरणास्थान आहे. 2. अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील कर्मकांड, प्राण्यांची हत्या, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता यांवर कडाडून प्रहार केला. देव दगडात नसून माणसात आहे, हा त्यांचा संदेश आजही समाजाला योग्य दिशा देणारा ठरतो. 3. शिक्षणाचे महत्त्व. गाडगेबाबांनी अडाणीपणा हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला. त्यांनी गरिबांच्या मुलांसाठी शाळा आणि वसतिगृहे बांधण्यावर भर दिला. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक शैक्षणिक कार्याचा गौरव केला जातो. 4. दीनदलितांची सेवा. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी आणि उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, ही त्यांची शिकवण होती. त्यांनी धर्मशाळा आणि रुग्णालये उभारली. त्यांच्या जयंतीला सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक ठिकाणी अन्नदान आणि रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. 5. दशसूत्रीचा वारसा. गाडगेबाबांनी दिलेली दशसूत्री 10 नियम आजही मानवी जीवनासाठी आदर्श आहेत. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यांना कापड, गरिबांना शिक्षण, बेघरांना आसरा, अंध अपंगांना मदत, मुक्या प्राण्यांना अभय, बेरोजगारांना रोजगार, दुखी कष्टी लोकांना धीर, तरुणांना सन्मार्ग. संत गाडगे महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर ते एक क्रांतिकारी समाजसुधारक होते. त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे केवळ त्यांच्या प्रतिमेचे पूजन करणे नव्हे, तर त्यांनी दिलेला स्वच्छतेचा आणि माणुसकीचा विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे होय.